खाली पण गेल्या वर्षीचा जो कोरेगावचा मैदान झाला तिथेशी त्यांना काय निर्णयात बदल करावा असं वाटलं ते त्यांनाही सोडून आणली आणि निर्णय घोटवाल्यांचाही गाडी बादचा दिला, निंबाळकर सरांच्या सर्जाला बादचा दिला आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही सकाळी 9ला या आणि कोरेगाव सोडल्याच्या नंतर फोनवर आम्हाला समजतं की तुमची गाडी बाद. पण तिथं जाण्याचं टाळलेलं आहे कारण जिथेशीन आपली इज्जत नाही तर त्या मैदानातला आपल्याला जाण्याचा काही अधिकार नाही. तर मुंबईला आपण साधा सामान्य कोणाचं तरी याचं मैदान खेळेन पण कोरेगावच्या मैदानाला हरण्या तरी कधीच नसेल. बरोबर. तुम्ही जर गेल्या वर्षीचं जर सेमीपासूनचा जर तुम्ही लाईव्ह बघाल तर किती वेळेला किती निर्णय बदलले ते त्या कमिटीने आज पण त्याचा विचार करावा की आपण काय करत होतो ना काय केलं. बबलू शेठ नमस्कार. नमस्कार. आज हरण्याचा वाढदिवस साजरा करतात. कितवा वाढदिवस तुमच्या दावणीला आल्यापासून? वाढदिवस तिसरा आणि आल्यापासून. बरोबर. त्या ताटामाटात बघा आज सुद्धा तितकीच पब्लिक आहे. नाही तर पब्लिक आहे म्हणजे त्याच्यावर जे प्रेम करणारे आहेत वापस आपल्या घरचे सदस्य तेवढे आहेत आणि सर्वच गावातली काही मंडळी असेल सर्वांनी एक आम्ही हे केला. कारण वाढदिवस म्हणजे हा एक आपण जन्माचा नाही पण आपल्या जीवनात आणि आपल्या एक परिवारात ज्या दिवसाला सामील झाला तो दिवस म्हणून आज आपण त्याचा वाढदिवस म्हणून साजरी करतो. आणि तो ह्याच्या पुढेही जो परत हरण्या आपल्या घरात आहे तो परत तर त्याचा त्याच जोशात त्याच्या जत करणार. एक प्रकारे मुलांचा टालेन पण त्याला जो मान सन्मान द्यायचा आहे बोलतात ना ते मुख्य जनावर जेवढा प्रेम कराल तेवढा आपल्याला कुठेशी तरी तो एक याचा असेल आणि तो मी घेण्याचा प्रयत्न करेन. बरोबर. कुठेतरी एक निस्वार्थ प्रेम कसा करावा ना मुका प्राणी असेल किंवा काही गोष्टी तर बबलू शेठचा हात कोण नाही धरू शकत. काय बोलत नाही. आता आपण ज्या नावाने पलवतो ते आपण काही वेगळाच ध्येय ठेवून आपण कोणाच्या काही पैशासाठी पलवत नाही आणि कोणाच्या ईर्षेसाठी पलवत नाही. म्हणजे कोणाला हारून आपल्याला विजय मिळवायचा नाही. फक्त आपल्याला हेच दाखवायचं आहे की आम्ही बाबा या क्षेत्रात चांगल्यापैकी पळतो आणि चांगल्यापैकी पळत राहील. त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे ती मेहनत आपण घेऊन आज या उंचावरती आपण गेलो. म्हणजे आज तुम्ही बघत असाल की महाराष्ट्रातली जी पण नामांकित टॉप 10 मैदानं जी पण झाली म्हणजे हजारोच्या गाड्यांनी मैदानं झाली त्या गाड्यांना हरण्याने एक नंबर दाखवला. तो हाच एक आपण त्याच्यावरती केलेला निष्ठेने प्रेम आणि त्या प्रेमाची त्यांनी आपल्याला परतफेड ती त्या हिंदकेसरीच्या मैदानांना ती आपल्याला किताबानी करून दिली. बरोबर. मला वाटतं वारंवार मी कायम घेतच असतो. मुंबईला एकमेव असा बैल आहे त्याच्याकडे 2 हिंदकेसरी किताब आहेत. 1 नंबरचं आहेत तर मुंबईला भरपूर साऱ्या बैलांकडे पण 2 1 नंबर किताब म्हणजे हिंदकेसरीचं ते केवळ आणण्याजवळ आहे. नाही मला तेच बोलायचं आहे की जेवढी आपल्या मुंबईला किताब आणता येतील तेवढे आणून आपण आपली उंचावर मान करायचा प्रयत्न करू. आणि मी तर जेवढे प्रयत्न केले त्याच्यात मला हरण्याने ती किताबं आणून दिली आणि त्याच्यात आपल्याला आनंद आहे गर्व आहे. बरोबर. आता मी बघतो बरेचसे लोक म्हणजे जे उपस्थित राहिलेले पाहुणे आता तुमच्या बाजूला जे दादा आहे त्यांची ओळख सांगा ना. यांचे म्हणजे आमदारांचे ड्रायव्हर म्हणून काम करतात आणि आमदारांच्या जवळ असण्याच्या आधीपासूनचा आपला मित्र आहे म्हणून हा आज नेतृत्व टिकवण्यासाठी तो आज त्यांनी म्हणजे जर आम्ही तिकडे बारामध्ये आपल्या फलटण भागात जर गेलो तर याच्याच घरी बैल मुक्कामी असून त्याच्या घरचे सर्व वडील आई भावाची मुलं सर्व हरण्याच्या देखभालीसाठी आणि पाहिजे त्या पद्धतीत व्यवस्था करून देतात. पण तो आम्ही एक मित्रत्वाचा नाता हा टिकून आज पण आम्ही त्या क्षेत्राला जरी पण तो दादांच्या जोडीला असला आमदारांच्या तरी पण ते दोघे पण हरण्याची आवडीने या भागाची. आणि सांगायचं उदाहरण म्हणजे आजचे योगायोग बघा की त्याला माहिती पडला जरी दादा इथं आहेत नाही पण दादाच्यासाठी दादांचा PA म्हणून पप्पू असेल आणि हा ड्रायव्हर म्हणून पण त्यांनी येऊन आज आपली ती हरण्याची शोभा वाढवली याच्यात मला आनंद आहे. बरोबर. आता बबलू शेठ आजचा वाढदिवस साजरा करताना नक्कीच आठव आला असेल तुम्हाला तो दिवस ज्या दिवशी हरण्या दावणीला आला होता. आला त्या दिवशी बघा विचारही नव्हता केला की आज बबलू शेठचं नाव अखंड महाराष्ट्रभर कुठेतरी हरण्या करील आणि त्यांनी केला. नाही आपलं काय झालं आपला फार्म हाऊसचा काम चालू होतं त्याच्यामुळे आपण थोडाशी बैलगाडी क्षेत्रातून थोडा थांबलेलो होतो. पण ज्यावेळेस झाला तर असं वाटलं की कुठेशी तरी आपण छोट्या मोठ्या नावासाठी आपण क्रिकेटच्या मॅचे भरवल्या आधी पण आपली बैलं होती पण आता नंतर आपण कुठेशी तरी साहिलच्या नंतर एक नाव आपल्याला कुठेशी तरी तो लौकिक करायचा होता. त्याच्यासाठी आपण बैलगाडी क्षेत्रासाठी आपण हरण्याची खरेदी केली. हरण्याची खरेदी केली पण ज्यावेळेस मालक गोरख जाधव आपला तर म्हणजे सासऱ्यांचा मित्र आणि आपलाही चांगल्यापैकी संबंध पण त्यांनी ज्यावेळेस नेला तेव्हा सांगला की दादा ही वस्तू तुला मी एक आपल्या घरातून काढून तुला देतो तुझ्यासाठी तू फक्त याचा सांभाळ व्यवस्थित कर आणि त्या पद्धतीत. मग मी काय केला माझ्या जोडीला हरण्या हा पहिल्यांदाच माझ्या घरी गोठ्यात आला नाहीतर माझ्याजवळ द्वारलीला तरी बैल नव्हता.
मी होती तर माझा कुठेतरी तरी धाब्यावर असायचा, या सासूरवाडीला काटे मानवलेला असायचा, या मित्रांच्या कोणाच्या तरी जवळ असं ठेवून मी खेळ करत होतो. कारण या खेळाची आम्हाला एवढी या नव्हती. मला आवड होती पण घरातल्यांना इंटरेस्ट नव्हता. ज्या दिवसापासून हा हरण्या घरी आला त्यांनी जो साहिलचं नाव लौकिक केला, त्या नावासाठी घरच्यांनाही आज छंद लागला. आज दिवस रात वडील झाले, मिसेस झाले, काका झाले, काकांची मुलं सर्व आम्ही मेहनत करून आज या उंचावरती त्याला नेऊन ठेवलेलं आहे आणि त्याने आमचं नाव त्या उंचावरती नेऊन ठेवलेलं आहे. बरोबर. म्हणजे तो दिवस आठवला तुम्हाला? तो दिवस म्हणजे तो त्या दिवसाला जो आणला तेव्हा रातोरात आम्ही त्याला रूम खाली करून त्याला आतमध्ये रूममध्ये घेतला आणि जिथं मी राहतो त्याच्या बाजूलाच त्याचा रूम तयार केला. आणि आज आम्ही दोघं 24 तास म्हणजे रात्री कितीलाही उठण तरी पण मी हरण्याला खिडकीतून बघणार, हरण्याचं काय चालू आहे, बसले का झोपले उठले, ही नजर ठेवून आज आहे. आणि तोही त्याच पद्धतीत मालकावर लक्ष ठेवून आहे की मालक त्याच्यासाठी काय करतो ना काय करत नाही. बरोबर आहे. आता मैदानं खूप सारी होत असतात. आता जसं आपण बघतो हिंद केसरी कोरेगाव पण मैदान आलेलं आहे. ज्या वेळेला हरण्या मला वाटतं पहिल्यांदा महान भारत केसरी झाला होता ना, प्रत्येक हिंद केसरी मैदानाला हरण्या असायचा आणि तिकडची लोकंसुद्धा बबलू शेठ कधी येते हरण्या, कधी येते हरण्या. आता जो कोरेगावचा मैदान आता पण भरपूर जणांची झाली. पण गेल्या वर्षीचा जो कोरेगावचा मैदान झाला तिथेशी त्यांना काय निर्णयात बदल करावा असं वाटलं ते त्यांनाच माहिती. पण त्या बदल आपण तिथं जाण्याचं टाळलेलं आहे. कारण जिथेशी आपली इज्जत नाही तर त्या मैदानातला आपल्याला जाण्याचा काही अधिकार नाही. या हिशोबाने आपण तिथं जाण्याचा टाळलेला आहे. जी कुणी होती समजाची, कारण आमच्या आधी दुसरी पण बैलं होती, त्यांना न्याय योग्य वाटला असेल तर ते गेले, पण आम्ही नाही. 3 बैलांना आम्हाला फायनलला गाडी पळायला गेलेली गाडी फक्त एवढाच का अंधेरा झाला म्हणून बकासूरने सोडून आणल्याच्या नंतर आम्हीही सोडून आणली आणि निर्णय घोटवाल्यांचाही गाडी बादचा दिला, निंबाळकर सरांच्या सर्जाला बादचा दिला आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही सकाळी 9ला या आणि कोरेगाव सोडल्याच्या नंतर फोनवर आम्हाला समजतं की तुमची गाडी बाद. तर तिथेशीन कुठेशीन तरी आम्हाला एक त्या न्यायाला कुठेशीन तरी या वाटला. आज पण तुम्ही लाईव्हच्या मार्फत, म्हणजे मी तुमच्या कॅमेऱ्यामार्फत बोलतो असं नाही, आज पण लाईव्हला तुम्ही जर गेल्या वर्षीचं जर सेमीपासूनचा जर तुम्ही लाईव्ह बघाल तर किती वेळेला किती निर्णय बदलले ते त्या कमिटीने आज पण त्याचा विचार करावा की आपण काय करत होतो ना काय केलं. बरोबर. चला भले तिथे न जाता पण आपला कुठला मैदान मुंबईला पण आपण साधा सामान्य कोणाचं तरी याचं मैदान खेळेन पण कोरेगावच्या मैदानाला हरण्या तरी कधीच नसेल. बरोबर. आता जसं आता कालचा जो मैदान झाला मी बघतो तिथं जलवानी पण कमबॅक केला. तिथं एक अनाउन्समेंट झाली कुठेतरी, तुम्ही बघा एक सायकली आणि बरेचसेच या दिलेल्या भेटवस्तू, काय त्याच्याबद्दल सांगा. सायकल देण्याचं कारण असं झाला की आपल्या साहिलला सायकलची पक्की आवड आणि लास्टच्या क्षणापर्यंत साहिल कल व साहिल माझा देवाज्ञा झाली. पण विषय असा झाला की कुठेशीन तरी पैसे भेटले तर गाडा मालकाला भेटतात, ड्रायव्हरला वाटले जातात, कुठंतरी त्या पैशाची एन्जॉय होतो, या कुठेतरी ते चांगल्या मार्गाला लागतात. परंतु कुठेशीन तरी ती सायकल जर त्या ड्रायव्हरला जर भेटली तर तो ड्रायव्हर सायकल आवडीने त्याच्या मुलांना घेऊन जाईल आणि त्याच्यावर बसून तो आनंदी घेईल. तर मला असं वाटेल की माझा साहिल त्या सायकलवरती बसून तो तिथं एन्जॉय करत असेल. या बेसवर मी ती 7 सायकली देण्याचं ठरवला. 7 सायकली त्यांना देण्याची, तर जी मेहनत करतात अलाउन्समेंटवाले त्यांना काय फक्त मानधनाचाच विषय असतात. त्यांचीही मुलं कुठेशीन तरी त्या सायकलवर बसावं हे ठरवला. वापस तिथं प्रेक्षक जर कुणी येणारी लहान मुलं असतील तर त्यांच्यातून एक कोणतरी विनर व्हावा. जसा फायनलचा 1 नंबरचा विनर होतो असा कुठंतरी एक लकी ड्रॉचा विनर हा तिथं लहान मुलगा कोणतरी झालेला तो मला आवडेल. त्याच्यासाठी एक ठेवली. अशा 11 सायकली मी त्या साहिलच्या नावाने तिथं साहिल प्रतिष्ठान आणि माझ्याजवळ त्याच गावचा पोरगा आहे आदित्य लोकरे म्हणून, आपण पण त्याला मुलासारखाच सांभाळतो, मुलासारखाच वागवतो. त्याच्या नावाने आणि साहिलच्या नावाने आपण त्या या दिलेल्या आहेत. आणि एक लेडीजला एक बहिणीच्या रूपाने मान सन्मान म्हणून तिथं एक पैठणीचा आपण ते दिलेलं आहे. अशा बक्षिसे आपण एक आपल्या गावची यात्रा या हिशोबाने आपण केली. कारण आपल्या इथं यात्रेला ठेवण्यासारखी एवढी जागा नसल्यामुळं आपण नाही, पण आपली यात्रा समजून आपण त्यांना दिलेली आहे. आणि बिना प्रवेश फीचा तो मैदान असल्यामुळं जेवढा मला करता येईल तेवढा मी केला आणि ह्याच्यापुढेही आपण ती प्रथा त्यांच्या धोरणी चालू ठेवू. बरोबर आहे. चला आता मी बघतोय हरण्या तर पलतोय, त्यांनी खूप मोठं नाव केला, पण उगवता तारा बघा कष्ट केलं आणि कुठेतरी त्याचा फल काल दिला. होतोय निर्माण उगवता तारा. आता तुमच्या दावणीला पुन्हा एकदा काय बोलाल जलवाविषयी? नाही, जलवाची म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल, जलवाची खरेदी केली ना पहिला मैदान पिसारव्याचा, चांगली टॉपची शर्यत केली रायबाच्या जोडीला आणि त्याच्याला ती दुखापत झाली. पण दुखापत एवढी खतरनाक होती तर अक्षरशः 3-3 दिवस बसला नव्हता. आम्ही सकाळी उठायचो तर संध्याकाळ परत तसाच.
लास्टला 2-2, 3-3 डॉक्टर लावले. एक पवार डॉक्टर होते आपले बदलापूरचे, चांगल्यापैकी सहकार्य केला, भरपूर मेहनत केली. त्याच्यानंतर 24 तास ज्या क्षणाला फोन करेन तेव्हा काशीद डॉक्टर म्हणून डोंबिवलीचे, आज पण ते आपण एक फॅमिली डॉक्टरच यांना तिघांसाठी बनवलेला आहे. ज्या क्षणाला फोन करेल 12ला तर 12ला, रात्री 11ला तर 11ला, ज्या वेळेला फोन करेन त्यावेळेला सकाळी 7ला तर 7ला डॉक्टर अवेलेबल. आणि आता दुसरे आपले एक गोयल मॅडम म्हणून आपली याची आहे उल्हासनगरची, त्याही आपण जलवाला कधी कधी येऊन उजरला यांना, म्हणजे 3-3 डॉक्टर सल्ल्याला. आणि सगळ्यात मोलाचा म्हणजे कर्नाटकच्या बाउंड्रीवरती सांगली जे तिथं माली डॉक्टर म्हणून आहेत, हरण्यालाही त्यांनी व्यवस्थित आपल्याला स्टेटमेंट देऊन त्यांनी पळण्यासाठी त्याला रुजू करून दिला. कुठेशीन तरी त्याला मूतखड्याचा प्रॉब्लेम होता त्यावेळेस, आणि त्यावेळेस त्यांनी 2 हिंदकेसरीची मान त्याच्यानंतर मिळवली. आणि राहिली जलवाला पण आता त्या दिवशी घेऊन गेलो. जलवाला पण काही मला त्यांनी सांगितलं की या पद्धतीत कर, आणि त्या पद्धतीत केला. म्हणून 4 डॉक्टरांचे मी पहिले आभार मानेन तर त्याही आज मला त्याला पळवण्यासाठी सज्ज करून दिला. फक्त माझी मेहनत, डॉक्टरांचे प्रयत्न आणि जलवाची ताकद. बरोबर. आणि कुठेतरी काल थोडासा आनंद आणि काल एवढ्या मोठ्या सेमीत होतो, पण काल ज्यावेळेस त्यांनी गट पास केल्याच्या नंतर खुल्ला गट पास केला, तोच आनंद झाला की आज जलवा आमच्याजवळ त्याच पलाच्या स्थितीत आणि त्याच ताकदीत आहे. या आनंदात मी छकड्यावर बसलो. आणि सेमी लागली आमची 2 नंबरला, भोंगा सैराट पापवन 1 नंबर तासाला, हरण्या आपला जलवा 2 नंबरला, आणि कालचा 1 नंबरचा मानकरी शंभू 3 नंबरला. पण एवढी जबरदस्त लढत झाली की हरल्याचं दुःख नाही, पण त्या लढाईत लढल्याचा मला आनंद झाला. बरोबर. म्हणजे कुठेतरी दिसून आला की पुन्हा होता येतो तयार. हाय तयार होईल आणि चांगल्यापैकीच होईल. बरोबर. तर खालोखाल नाव तो पडून देणार नाही. बरोबर. तर चला, चांगला असा वाढदिवस आजचा सुद्धा साजरा केला. वारंवार आपण या वाढदिवसाला येत असतो. आतापर्यंत खूप साऱ्या मुलाखती वाढदिवसा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा जाता मी वाढदिवसाच्या हरण्याला व साहिल दादाला व आपले येणारी काही पण जी दावण आहे, जलवा असेल, गुज्जर असेल, त्यांना शुभेच्छा देऊन इथं व्हिडिओ थांबवा. माझ्याकडनं पण तुम्ही जे हरण्याचे एक मुख्य प्राण्याला, म्हणजे ज्याला बोलता येत नाही पण ऐकता 100% येतो, तर त्याच्याकडनं मी तुझ्या चॅनलला चांगल्यापैकी भरभराटी चालू, कारण तू भरपूरपैकी हरण्याला प्रसिद्ध करण्याचा, म्हणजे प्रसिद्ध म्हणजे जे त्याचे जी या आहे ती व्यथा आहे ती तू त्याची जगाच्या समोर मांडली, त्याच्याबद्दल मी हरण्यातर्फे तुझे अभिनंदन आणि आभार मानतो. धन्यवाद.